जीएसटी का आला आणि कसा आहे जीएसटी, सगळ्यात महत्वाचा आणि मोदीजींनी जी नस पकडणं म्हणतात येतं पहिल्यापासून की लोकांना काय पाहिजे. पेट्रोल जीएसटी अंडर नाही आहे ना, त्यामुळे पेट्रोल पण बघा ना, महाराष्ट्रात आहे समजा 97 रुपयाला, कर्नाटकामध्ये 92 रुपयाला. का? स्टेटचे कर वेगवेगळे आहेत. सुरुवातीच्या काळात असं म्हणतात बरं का, जीएसटीमुळे गोष्टी महागल्या, खरं पण आहे, पण पुन्हा पुन्हा कमी पण झाल्या. अरुण जेटलींचं त्यावेळेचं एक वाक्य भारी आहे की वी कॅनॉट टॅक्स व्हीट अँड मर्सिडीज ॲट द सेम रेट. जीएसटी रॅशनलायझेशन. तर हा मुद्दा आहे 15 ऑगस्ट. इंडिपेंडन्स डे स्पीच. आता इथला सगळ्यात महत्वाचा आणि मोदीजींनी जी नस पकडणं म्हणतात येतं पहिल्यापासून की लोकांना काय पाहिजे. ते जे लोकांचं आहे की आता महागाई वाढते, तर मोदी म्हणतायत की दिवाळीच्या आधी तुम्हाला लवकरच चांगलं मोठं गिफ्ट आम्ही देणार आहे आणि ते म्हणजे जीएसटी आम्ही कमी करणार आहे. ठीक आहे. तर आता ह्याच्या आधी मला तुम्हाला सांगायला पाहिजे की जीएसटी का आला आणि कसा आहे जीएसटी. ठीक आहे. तर लक्षात घ्यायचं आहे की हे समजण्यासाठी पूर्ण जीएसटीचं बॅकग्राऊंड समजावून घेऊया. तर आधी काय होतं, इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये सेंटर वेगळे टॅक्स लावायचं आणि स्टेट वेगळे टॅक्स लावायचं. म्हणजे सेंटरनं जर एक्साइज ड्युटी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगवर असते. ठीक आहे. तर स्टेटचा सगळ्यात महत्वाचा कर म्हणजे व्हॅट असायचा. ओके. हा इंटरस्टेट ह्यांनी लावला तर ह्यांचा सेल्स असायचा टॅक्स. असे वेगवेगळे कर होते आणि एका वस्तूवर आणि खूप वेळेला कर लावायचे आणि त्यामुळे बिनकामाची वस्तूची किंमत वाढायची. काय वाढायची? वस्तूची किंमत वाढायची. ह्या स्टेटमध्ये कधी कधी ऑक्ट्राय नावाचा पण एक कर होता. ऑक्ट्राय माहिती तुम्हाला? लोकल बॉडी टॅक्स. जकात माहिती आहे ना तुम्हाला की कधी कधी समजा हे शहर आहे आणि ह्या शहराला अशा वेगवेगळ्या बाजूनी असे रस्ते येत आहेत दुसऱ्या शहरातनं, तर इथं प्रत्येक ठिकाणी यायच्या आधी जकात नाका असायचा. इथं वारजे जकात नाका म्हणतोय बघा आपण. म्हणजे सातारवरनं अशा कुठल्या गाड्या आल्या आणि पुण्यात घुसायला असतील तर त्यांच्यावर त्या म्युनिसिपालिटी कर लावायची. त्याला काय म्हणतो आपण? ऑक्ट्राय. ओके. मी नेहमी सांगतो की मी मूळचा सांगलीच आहे. तर हे समजा सांगली गाव आहे आणि इथं माझं गाव आहे बिसूर म्हणून. तर बिसूर कंड सांगलीला जाताना इथं असं इकडं तासगाव म्हणून गाव आहे, असं इकडं असं कळत असा रोड जातो तो. ओके. डायरेक्टली बिसूरवर नाही पण असं समजूयात आपण. तर म्हणजे एका शहरातनं दुसऱ्या शहरात चाललाय समजा माल, तर इथं सांगलीच्या आधी असाच जकात नाका असतो. ओके. पण त्याच्या आधी त्यामुळे काय व्हायचं की इथं एक शहर तयार व्हायचं मोठं. आमची इथं आता शहर आहे माधवनगर नावाचं. तर अनेक वेळेला लोक काय करायची तर गोडाऊन्स माधवनगरमध्ये ठेवायची किंवा दुकानं माधवनगरमध्ये काढायची. का? माधवनगरमध्ये का दुकान काढतोय आपण? तर स्वस्त पडतंय ना, कर कमी लागतोय. कळते? त्यामुळे आम्ही पण नेहमी खरेदी करताना माधवनगरमधनंच करायचो कारण सांगलीत महाग पडते. मुद्दा कळते. अनेक वेळेला लोक गाडीवरनं सामान घेऊन जाताना आपण दिसतात बघा. काय ते? कारण त्यांना माहिती की जर असं टेम्पो गेला तर त्याच्यावर वेगळा कर लावतात, ऑक्ट्राय वगैरे. मुद्दा कळतोय तुम्हाला मी काय म्हणतोय? तर अशा करांमुळे काय व्हायचं, समजा ही पाण्याची बाटली ही ह्या शहरात 12 रुपयाला, तिथं 13 रुपयाला, तिकडं 14 रुपयाला, इकडं 10 रुपयाला. कळते? पेट्रोलचं पण अजून पण आहे बघा. पेट्रोल जीएसटी अंडर नाही आहे ना, त्यामुळे पेट्रोल पण बघा ना, महाराष्ट्रात आहे समजा 97 रुपयाला, कर्नाटकामध्ये 92 रुपयाला. का?
स्टेटचे कर वेगवेगळे आहेत म्हणून. मुद्दा कळतोय तुम्हाला? त्यामुळे प्रत्येक वस्तूचं किंमत वेगळी वेगळी. त्यामुळे ज्याला म्हणतात ना युनिफॉर्म मार्केट भारतामध्ये नव्हतं. युनिफॉर्म मार्केट भारतामध्ये नव्हतं. कळते ही एकच वस्तू ह्याच दराला सगळीकडे मिळेल असं कोणीच खात्रीनं सांगू शकत नव्हतं. आणि त्यामुळे भारताची बार्गेनिंग पॉवर कमी व्हायची ना. येते लक्षात सगळ्यांच्या? भारताची बार्गेनिंग पॉवर कमी व्हायची. तुम्ही लक्षात घ्या की आता पण जागतिक स्तरावर मोदींना जो मान मिळतोय तो मिळतोय कोणामुळं? डिमांड आहे. आपण आहोत लोकसंख्या. म्हणजे मेलोनी जर मोदींच्याकडे बघून हसतीये तर लक्षात घ्यायचं आहे तुम्ही की ती काय, तर तिला माहिती आहे की मोदी 146 करोड जनतेला रिप्रेझेंट करतायत आणि त्यांनी जर मार्केट आपल्याला दिलं तर एवढ्या लेवलचं मार्केट, एवढ्या लोकांचं मार्केट आपल्याला उपलब्ध करून मिळेल. मुद्दा येतोय लक्षात सगळ्यांना मी काय म्हणतोय? तर त्यासाठी युनिफॉर्म मार्केट तयार करणं हे जीएसटीचं मेन काम होतं. दुसरी गोष्ट, आधी कसं व्हायचं की एखाद्या वस्तूवर हे 100 रुपयाचं कापड आहे, ह्याच्यावर आधी एक्साईज ड्युटी लागतीये, त्याची किंमत 110 होतीये. मग सेल्स टॅक्स लागतोय, त्याची किंमत 125 होतीये. मग ऑक्ट्राय लागतोय, त्याची किंमत 132 होतीये. असं व्हायचं 132 रुपयाला. आता काय होतंय की ह्या 100च्या वर लईत लय म्हणजे समजा 18% जरी टॅक्स लागला तर ती किती रुपयाला जाईल? तो 118. म्हणजे मल्टिपल टॅक्सेस जे लागायचे ते आता कमी झाले ना. टॅक्सवर टॅक्स, टॅक्सवर टॅक्स. हे जे टॅक्सवर टॅक्स लागतात ना त्याला म्हणतात कास्केडिंग इफेक्ट. कास्केडिंग इफेक्ट मराठीमधला शब्द आहे धबधबा परिणाम. काय शब्द आहे? धबधबा परिणाम. तर हा कमी करायचा, त्यामुळं लोकांना कमी किमतीत वस्तू मिळतील आणि त्यामुळे लोक जास्त वस्तू विकत घेतील. ह्याला म्हणतात की टू इन्क्रीजिंग पर्चेसिंग पॉवर ऑफ द पीपल. मुलांनो, सुरुवातीच्या काळात असं म्हणतात बरं का, जीएसटीमुळे गोष्टी महागल्या. खरं पण आहे, पण पुन्हा पुन्हा कमी पण झाल्या टॅक्सेस आणि त्यामुळे लोकांनी जास्त खरेदी पण केली. तुम्ही जर जीएसटी कलेक्शन बघितलं तर प्रत्येक महिन्याला जीएसटी कलेक्शन वाढत चाललेलं आहे मागच्या महिन्यापेक्षा. त्याचा अर्थ काय आहे की लोक जास्त खरेदी करतायत. कळते म्हणजे काय? लोकांची काय वाढलेली आहे? लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढलेली आहे, खरेदी करण्याची क्षमता वाढलेली आहे. पण जीएसटी का आणला हे कळतंय का? युनिफॉर्म मार्केट. म्हणजे ह्या बाटलीवर जर जीएसटी लागतोय, ही बाटली इथं 15ला मिळतेय तर अरुणाचल प्रदेशमध्ये पण ती कितीला मिळाली पाहिजे? 15लाच. ज्या ज्या गोष्टींवर जीएसटी लागलाय त्याला युनिफॉर्म मार्केट तयार होतं, म्हणून जीएसटी लागू केला. येते लक्षात सगळ्यांना मी काय म्हणतोय? पण मग जिथं जिथं जीएसटी नावाची संकल्पना लागू केली तिथं अजून एक अपेक्षा होती युनिफॉर्म टॅक्स रेट लावण्याची. म्हणजे काय? एकच टॅक्स रेट. असं आपल्याकडे पण 2010 मध्ये विजय केळकर कमिटी स्थापन केली गेली. विजय केळकर कमिटी. आणि विजय केळकर कमिटीने सांगितलं की किती टक्के टॅक्स लावा, तर विजय केळकर म्हणतायत सगळ्यांवर 10% टॅक्स लावा. त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं. तर त्यावेळेला मजा म्हणजे मोदीजींनीच विरोध केला जीएसटीला अनेक कारणांनी, आणि त्यावेळेला काही जीएसटी येऊ शकला नाही. पण मोदीजी ज्या वेळेला सत्तेत आले त्यावेळी त्यांच्या पहिल्यापासून डोक्यात होतं की आपल्याला जीएसटी लागू करायचं आहे, कारण त्याचा भारताला फायदा होता याची जाणीव त्यांना होती. तर ज्या वेळेला त्यांनी सांगितले 10%, त्यावेळेला मात्र 2017 मध्ये आपण लागू केला. आणि त्यावेळेचे फायनान्स मिनिस्टर होते अरुण जेटली. कोण होते? अरुण जेटली. अरुण जेटलींचं त्यावेळेचं एक वाक्य भारी आहे की वी कॅनॉट टॅक्स व्हीट अँड मर्सिडीज ॲट द सेम रेट. काय वाक्य आहे? वी कॅनॉट टॅक्स व्हीट अँड मर्सिडीज ॲट सेम रेट. बरोबर आहे ना? गहू आणि मर्सिडीजला सेम दर कसा काय लावू शकतोय आपण? आणि तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये अजून सुद्धा कोणता पॉप्युलेशन जास्ती आहे? पुअर पॉप्युलेशन जास्ती आहे का वेल्दी पॉप्युलेशन जास्ती आहे? गरीब लोकांची संख्या जास्ती आहे.
त्यामुळे त्यांचा विचार करणं गरजेचं आहे ना रे आपल्याला. ओके, त्यामुळं आपण एक टॅक्स रेट मानला नाही. आणि मग 1च्या ऐवजी आपण किती टॅक्स स्लॅब्स तयार केले पोरांनो? तर खरं बघायला गेलं तर 0, 5, 12, 18, 28 असे 5. ह्यातला 0ला स्लॅब जरी मानला नाही तरी हे एक्झम्प्टेड, म्हणजे ह्याच्यावर टॅक्स लागणार नाही असे. आता लक्षात घ्या, ह्या 4 स्लॅब्स पैकी ज्याला जीएसटी म्हणलं गेलं तरी त्याचे पुन्हा 2 भाग पडतात. आता मी तुम्हाला सगळं नाही सांगत आहे, पण जीएसटी जर 5% असेल आणि समजा आपण महाराष्ट्रामध्ये ती गोष्ट खरेदी केली, तर महाराष्ट्र राज्य आहे का युनियन टेरिटरी आहे? स्टेट आहे, राज्य. तर मग त्यामध्ये 2.5% सेंटरला जायचे आणि 2.5% स्टेटला, म्हणजे 2.5% CGST आणि 2.5% SGST जातो. ठीक आहे. सेम 6% CGST, 6% निम्म 9% 9% आणि 14%. कळतंय? हे जे 5% आणि 0% असायचं, ह्या बेसिक ह्युमन नीड्स असणाऱ्या गोष्टी की ज्यांच्यावर कमीत कमी टॅक्स रेट. आणि हे 18-28 आहे ते लक्झरी गुड्स आहेत, त्यांच्यावर जास्त टक्के टॅक्स लागलेला आहे. कळते का रे मी तुम्हाला काय म्हणतोय? जर समजा हे झालं राज्यामध्ये खरेदी केली, तर समजा दिल्लीमध्ये एखादी गोष्ट एखाद्यानं खरेदी केली तर त्याच्यावर जर 5% GST लागला तर 2.5% CGST आणि 2.5% काय असणार आहे? UTGST. कळते का रे? म्हणजे कुठं ती गोष्ट खरेदी केली जाते याच्यावर ठरणार की CGST तर सगळ्यांच्यावरच लागणार आहे, पण दुसरा SGST लागणार की UTGST. म्हणजे थोडक्यात काय, तो अर्धा पैसा स्टेटला जाणार का युनियन टेरिटरीला? युनियन टेरिटरी म्हणजे माहिती आहे ना, केंद्रशासित प्रदेश. आपल्याकडे किती आहेत आता असे? 8 का 9? 8 आहेत. कळते का ना? आता दीव, दमण आणि दादरा नगर हवेली एकत्र झाले. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं की जिथं खरेदी करेल त्यांना ते अर्धे मिळणार आहेत आणि अर्धे कायम CGST असणार आहेत. म्हणजे हे का सांगतोय मी की स्टेटला काही पैसा मिळत नाही असं होत नसतं. स्टेटला अर्धा पैसा मिळतो. मुद्दा येतोय लक्षात सगळ्यांच्या? की जरी म्हणजे कारण GST मध्ये जर तुम्ही बघितलं तर एकूण जेवढे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत पोरांनो, ह्याचा इन्कम टॅक्सचा काही संबंध नाही, हे लक्षात घ्या. हे GST म्हणजे ज्या वेळेला आपण गोष्टी खरेदी करतो ना किंवा सेवा घेतो त्यावेळेला जो लागतो तो, त्याला आपण GST म्हणतोय. म्हणून तो अप्रत्यक्ष कर आहे. अप्रत्यक्ष कराची डेफिनेशन काय असते? तर टॅक्स इम्पॅक्ट and tax incidence. When tax impact and tax incidence is on different persons, त्याला आपण काय म्हणतोय? इनडायरेक्ट टॅक्स. When tax impact and tax incidence is on different persons, it is called as indirect tax. Then पुढे एक्झाम्पल म्हणजे मी मोबाईल घेतला तर त्या मोबाईलचा ऑलरेडी टॅक्स कुणी भरलेला आहे? तर टॅक्स इम्पॅक्ट पडलाय ऑलरेडी ट्रेडरवर, पण तो म्हणजे व्यापारी कुणाकडं वसूल करणार? तो तुमच्याकडं, म्हणजेच कन्झ्युमरकडं. कळते का रे? म्हणजे तुम्ही ऑलरेडी टॅक्स जो भरलाय तो त्याला फक्त देताय. सरकारला तुम्ही भरता का डायरेक्ट? नाही. म्हणून त्याला काय म्हणलं जातं? इनडायरेक्ट टॅक्स. इन्कम टॅक्सचं कसं आहे? इन्कम टॅक्स तुमचाच आहे, म्हणजे तुमच्यावरच लागतो आणि भरतं कोण? तुम्हीच भरता. येते लक्षात सगळ्यांना मी काय म्हणतोय? आता लक्षात घ्यायचं आहे की हे जे काही बदल आहेत तर कधीपासून लागू झाला GST?
तर जीएसटी बरोबर इथं सांगत होतो, सॉरी अर्धवट सोडलं मी. सेंटर आणि स्टेटचे, तर सेंटरचे 8 टॅक्सेस आणि स्टेटचे 9 टॅक्सेस, असे एकूण जीएसटी मध्ये किती कर मिसळले गेले? तर उत्तर किती आहे? 17 कर मिसळले गेले. 17, 8 आणि 9, 17 कर मिसळले गेले. आता पोरांनो लक्षात घ्या बरं का रे, हा एवढा मोठा रिफॉर्म, जीएसटी रिफॉर्म जो 2017 मध्ये झाला, तो फक्त कायद्यामध्ये बदल करून करता येत नव्हता. तर काय लागत होतं त्याला? तर उत्तर आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल करावे लागणार होते आणि त्यामुळं ते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केली. ती कितवी आहे? 121. 101. 101st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. मुलांनो आता ह्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटचे पण 2 प्रकार पडतात बरं का रे. एकाला म्हणलं जातं स्पेशल मेजॉरिटी. फक्त म्हणजे काय की जेवढे प्रेझेंट आहेत तर त्यांच्यापैकी हाफ ऑफ द प्रेझेंट, बरोबर आहे का? ठीक आहे, जाऊ तुम्हाला माहित नाही वाटतं अजून. 2/3 ऑफ द प्रेझेंट अँड हाफ ऑफ द मेंबर्स. म्हणजे जेवढे प्रेझेंट आहेत त्याच्या हाफनी नाही होणार ते. जर समजा 300 लोक प्रेझेंट आहेत, ओके, आणि एकूण हाऊस आहे 400 लोकांचं, तर 400 लोकांचं मेंबरच्या किती सांगितलंय? हाफ म्हणजे 200. आणि हे 300चे 2/3 म्हणजे किती? 200च. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 300 पैकी किती जणांनी तुमच्या बाजूनं मतदान केलं पाहिजे त्यावेळेला ते पास झालं म्हणता येईल? 200. परत सांगतो, वेगळं एक्झाम्पल घेतो. आता इथं समजा 500 जणांचं हाऊस आहे, मेंबरशिप किती जणांचे? 500. ठीक आहे, आणि प्रेझेंट आहेत 300. तर इथं मी किती जणांनी तुमच्या बाजूने मतदान केलं पाहिजे म्हणतोय? 2/3 ऑफ द प्रेझेंट. म्हणजे ह्याच्या 2/3 म्हणजे किती होतंय बघा? 200, बरोबर. आणि हाफ ऑफ द ओव्हरऑल मेंबरशिप म्हणजे 500च्या हाफ म्हणजे हे किती होतंय? 250. ह्यातलं कुठलं किती? मग 200 का 250? तर व्हिचएव्हर इज हायर. म्हणजे एकूण 300 पैकी किती लोकांनी मतदान केलं पाहिजे तुमच्या बाजूने म्हणजे ते अमेंडमेंट पास झाली म्हणायचं? 250. असं सेम लोकसभेमध्ये पण आणि राज्यसभेमध्ये पण असं असेल तरच ते अमेंडमेंट पास होते. म्हणजे अमेंडमेंट सहजासहजी पास होत नाही. दुसरी गोष्ट, आता ह्यामध्ये पण अमेंडमेंटचे प्रकार आहेत, पण ही मेनली आर्टिकल 368 प्रमाणेचे, ते बघूयात आपण. पण दुसरा असतो जे मला सांगायचा पर्पज आहे ते म्हणजे स्पेशल मेजॉरिटी. म्हणजे हेच सेम बट विथ कन्सेंट ऑफ हाफ स्टेट्स. म्हणजे तुमच्या मनात प्रश्न आला पाहिजे ना असा की भारतामध्ये केंद्र सरकार पण आहे पण राज्य सरकार पण आहेत ना. म्हणजे जर आता राज्य सरकारांचा हे कर कमी होतोय तर त्यांच्याकडं पण संमती घेणं गरजेचं आहे की नाही. तर कधीही घटनेमध्ये बदल करायचा आहे आणि तोही राज्य घटनेमध्ये बदल करायचा आहे जो राज्याला परिणामकारक ठरणार आहे. म्हणजे राज्याला कुठल्याही प्रकारे तो चांगल्या पद्धतीनं वाईट पद्धतीनं इम्पॅक्ट करणार असेल तर हे करावं लागतं. म्हणजे फक्त स्पेशल मेजॉरिटी नाही तर मग 28 राज्यापैकी 14 राज्याच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीनं त्या अमेंडमेंटला मान्यता द्यावी लागते. त्याच वेळेला ती अमेंडमेंट पास झाली असं मानलं जातं. कळतंय? त्यामुळे जीएसटी मधली जी ही अमेंडमेंट आहे ती या प्रकारे केली गेलेली होती 101 अमेंडमेंट बिलद्वारे. दोन्ही म्हणजे अवघड प्रोसिजर आहे. मला सांगायचा मुद्दा काय आहे की यातलं सगळं कळेल नाही कळेल मला माहित नाही तुम्हाला, पण ही प्रोसिजर अवघड आहे हे कळतंय का तुम्हाला? तर आता मोदीजी म्हणतायत की ह्यातला जो हा स्लॉट 12चा आणि हा 28चा स्लॉट मेजरली त्यांना म्हणायचं असं आहे की ते आम्ही बंद करतोय आणि आता 4 स्लॅबच्या ऐवजी फक्त कुठले स्लॅब असतील 5% आणि 18%. त्यात पण त्यांचं मत आहे
की मेजॉरिटी ऑफ दी आमचे किती कशामध्ये असतील 5% मध्ये. काही ठराविकच वस्तू व सेवा अशा असतील ज्या आम्ही कशामध्ये टाकू 18% मध्ये. म्हणजे याचा अर्थ आहे पोरांनो, पटकन स्वस्त होणार का रे गोष्टी? येस, होणार. कारण विचार करा, माझी 1 लाखाची एखादी कुठली तरी गोष्ट आहे, त्याच्यावर आधी 12% टॅक्स लागायचा, म्हणजे 1,12,000 जायचे. आता त्याच्यावर 5% लागणार, म्हणजे जाणार किती? 1,05,000. झटक्यात किती ते वाचले? 7,000 रुपये. मुद्दा कळतोय? म्हणून दिवाळी गिफ्ट म्हणता येते. कळते? 5-18 फक्त एक आहे. तुमच्या मनात आला पाहिजे हा प्रश्न की याला पण कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट लागेल का? तर उत्तर आहे नाही. तर ते कसं होणार हे फक्त मी तुम्हाला सांगतो. तर ह्या अमेंडमेंटद्वारे एक आर्टिकल ऍड केलंय, त्याचं नाव आहे आर्टिकल 279A संविधानामध्ये, ज्याद्वारे एका संस्थेची स्थापना केली आहे ज्याचं नाव आहे जीएसटी काउन्सिल. म्हणजे ही संविधानिक संस्था आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, हे लक्षात घ्या. संवैधानिक संस्था जीएसटी काउन्सिल नावाची. तर आता काय केलं जाणार आहे, तर जीएसटी काउन्सिल कशी असते हे तुम्हाला मी सांगतो. जीएसटी काउन्सिल मध्ये ऑब्व्हियसली फक्त सेंटरचा निर्णय असून चालेल का? नाही, स्टेट पाहिजे. मग जीएसटी काउन्सिल मध्ये सेंटरचा पण समावेश आहे. सेंटरचे पण काही जण असणार आहेत आणि स्टेटचे पण काही जण असणार आहेत. काही जण म्हणजे किती बघा, सेंटरकडं मेनली ही दोघं ज्याला म्हणतात युनियन फायनान्स मिनिस्टर, ते चेअरमॅन असतात. आत्ताच्या कोण आहेत? निर्मला सीतारामन, हे चेअरमॅन. आणि युनियन स्टेट फायनान्स मिनिस्टर, राज्यमंत्री असतात, माहिती आहे ना. कॅबिनेट मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर ह्या कॅबिनेट मिनिस्टर आहेत. त्या कॅबिनेट मिनिस्टरला मदत करण्यासाठी एक राज्यमंत्री असतात. ओके, तर ते सेंटरच्या बाजूने. आणि अँड अदर सेक्रेटरीज पण असतात. आणि दुसऱ्या बाजूला स्टेटच्या बाजूने जे काही 28 आहेत त्यांचे सगळे मिनिस्टर ऑफ फायनान्स, मेनली ऑफ एव्हरी स्टेट और एनी अदर मिनिस्टर. प्रत्येक राज्याचा अर्थमंत्री किंवा दुसरा एखादा मंत्री ह्या राज्याकडे या स्टेटच्या बाजूने पाठवला जातो, राज्याच्या बाजूने. कळतंय का रे? आता लक्षात घ्या, पण ज्यावेळी मतदान करण्याची वेळ येते की आता हे मान्य करायचं का, हे कळलं तुम्हाला की ह्या जीएसटी काउन्सिलमध्ये केंद्र पण आहे, राज्य पण आहे. राज्याचे, सगळ्या राज्यांचे अर्थमंत्री आहेत आणि इकडे केंद्राचे अर्थमंत्री. ह्यांचं काही मत वेगळं असायचा प्रश्नच नाही, बरोबर आहे. ह्यांचं मत एकच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना की सरकार हे कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल असतं, त्यामुळे ह्यांची मतं वेगवेगळी असू शकत नाहीत बरं का. तुम्ही कधी बघितलंय का हा मंत्री वेगळं बोलतोय, तो मंत्री, म्हणजे ऍक्च्युली एखाद्या मुद्द्याबाबत बोलायचं नसतं, नाही तर तुम्हाला तो प्राईम मिनिस्टर किंवा चीफ मिनिस्टर काढून टाकू शकतो. कारण अकॉर्डिंग टू आर्टिकल 74-75 यू आर कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द पार्लमेंट. त्यामुळे तुमची मतं वेगळी असून चालत नाहीत. तर ह्यांच्या सेंटरच्या मताला किती टक्के महत्व आहे बघा, 1/3 महत्व आहे, म्हणजे 33.33% महत्व आहे केंद्राला. याचा अर्थ आहे राज्याचे सगळे जे मंत्री आहेत त्यांना मिळून किती महत्व झालं पोरांनो? 2/3, म्हणजे 66.67 महत्व. आता हे प्रत्येकाला मत वाटलं जाईल, जेवढे राज्यांचे मंत्री आहेत ना त्याला प्रत्येकाला वाटण्यात येईल एक 66/28 जेवढे प्रेझेंट आहेत त्यांना. आणि पण जरी म्हणजे कळते का, मतं समान नाही आहेत बरं का, मतं वेगवेगळी असणार आहेत. केंद्राला वेगळं आणि राज्याला वेगळं. कुणाला जास्त अधिकार आहे? राज्याला. पण कुठलाही डिसिजन घेताना तो घेतला जातो 3/4 मेजॉरिटीने. कसा घेतला जातो? 3/4 मेजॉरिटीने. म्हणजे किती टक्के मतं तुमच्या बाजूने पडली? तर 75. याचा अर्थ लक्षात घ्या, ना एकट्या केंद्राला निर्णय घेता येईल म्हणजे सेंटरला, ना फक्त राज्यांना मिळून निर्णय घेता येईल. म्हणजे जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर दोघांनी मिळून तो निर्णय घ्यावा लागेल, अथवा तो निर्णय होणार नाही.
कळते. म्हणून अनेक वेळेला हे जे भारतामध्ये हे जे केंद्र आणि राज्य आहेत त्यांच्यामधल्या संबंधांना, भारतामध्ये नाही सगळीकडेच फेडरलिझम म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? फेडरलिझम, संघराज्य. तर हे जीएसटी काउन्सिल हे नेहमी इट इज अ गुड एक्झाम्पल ऑफ कोऑपरेटिव्ह फेडरलिझम असं म्हणलं जातं. इट इज कन्सिडर्ड ॲज गुड एक्झाम्पल ऑफ कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. कारण दोघांमध्ये कॉपरेशन झाल्याशिवाय तो निर्णयच होत नाही. कळतंय का रे मी काय म्हणतोय? कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. तर आता जे मोदीजी म्हणतायत ते कधी शक्य होईल? तर त्याची प्रोसेस अशी आहे की आता ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची मीटिंग होते, ते प्रपोजल तयार करतात, मग ते प्रपोजल राज्यांना पण पाठवलं जातं आणि मग ते जीएसटी काउन्सिलमध्ये पाठवून तिथं वोटिंग होईल आणि मग त्याच्यावरनं डिसिजन घेतला जाईल. म्हणजे फायनल डिसिजन पोरांनो कुठं घेतला जाणार आहे? जीएसटी काउन्सिलमध्ये. आणि मग त्या जीएसटी काउन्सिलमधनं ठरणार आहे की खरंच टॅक्स रेट कमी होतील की कमी होणार नाहीत. इज दॅट क्लिअर? पण देर इज अ हाय प्रोबॅबिलिटी की टॅक्स रेट कमी होत आहेत. कळतंय?